गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज अभयला पाहतोय आपण. पॉवर प्लेचं पहिले षटक हाताळण्यासाठी सज्ज झाला आहे. राईट अप ओव्हर द विकेटने चांगली गोलंदाजी अभयची सुद्धा पाहिली आपण आजच्या दिवसामध्ये. तोच अभय पॉवर प्लेचं पहिले षटक हाताळण्यासाठी सज्ज. चला दोन्ही संघ जास्त वेळ घेऊ नका. पहिले षटक P1चं गोलंदाज अभय राईट अप ओव्हर द विकेटने. पहिला चेंडू गलीमधून काढण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक बीड झालाय आणि चेंडू जातोय सडव्यांच्या दिशेने. तिथे क्षेत्ररक्षक अडवेल या दरम्यान एक धावेचा अवधी होता आणि एक धावेने ते खातं ओपन करत असताना स्वतःचं व संघाचं खातं ओपन करताना पाहतोय आपण फलंदाज हेमंतला. आता मात्र स्ट्राईक वरती संदेशला पाहतोय. फेस करेल गोलंदाज अभयला. वेगावरती स्वार होऊन गोलंदाजी करणारा गोलंदाज अभय. लॉस करण्याचा प्रयत्न. यू मीन्स आय विल डेफिनेटली हिट हेच दाखवत असताना त्रिफला चित केले. पहिल्याच चेंडूवरती बाद केले ते संदेशला. मोठा झटका जय भोजन साई संघाला संदेशच्या स्वरूपामध्ये पाहायला भेटतो आपल्याला. आजच्या या शेवटच्या सामन्यामध्ये क्वालिफाय सामन्यामध्ये मोठा झटका बसलाय. चांगली गोलंदाजी करताना पाहतोय आपण. वेगावरती स्वार असणारा गोलंदाज दुसऱ्याच चेंडूवरती सफलता अर्जित करत असताना अभयला पाहतोय आपण. नवीन गोलंदाज भूषण बीड झालाय. कव्हर मध्ये फटका खेळायचा होता. प्रेम सज्ज होता चेंडू अडवण्यासाठी. 2 पावले चालला सुद्धा होता प्रेम. हेच पाहतोय आम्ही समालोचक कक्षा समोर फलंदाजी करताना प्रेमला पाहतोय. तर बीड झालाय फलंदाज भूषण ने धाव चेंडूची सांगता. हलक्या हातामध्ये फुलटा चेंडूला टॅप करत असताना फेकून दिलाय कव्हर मध्ये. 4 धावांसाठी चौकाराने सुरुवात करतोय भूषण. पहिला चेंडू बीड झाल्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती 4 धाव वसूल करत असताना परिचय करून दिलाय आपल्या फलंदाजीचा गोलंदाज अभय चौधरी याला. 4 धावा. स्लोवर पद्धतीचा चेंडू फसवलाय गोलंदाजाने. चाणाक्ष गोलंदाजी पाहायला भेटते. वेग थोडा कमी केला. बीट केलंय फलंदाजाला पुन्हा एकदा गोलंदाज अभय. यासाठीच ओळखला जातो. कधी वेगावरती स्वार होतोय तर कधी स्लोवर पद्धतीचा चेंडू फेकत असताना नेहमी पाहतोय अभयला. शेवटचा चेंडू या ओव्हर मधला. शॉर्ट ऑफ चेंडू भिरकवण्याचा प्रयत्न. कॅचची संधी होती परत थोडासा पुढे पडला चेंडू आणि रनआउटची संधी. आणि इथे रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद व्हावं लागतंय भूषण याला. दुसरा झटका बसतोय तो जय भोजन साई संघाला भूषणच्या स्वरूपामध्ये.
फलंदाज नेट नंबर 4 वरती संघाचा संघनायक हर्षदला पाहतोय आपण. नॉन स्ट्राईक वरती स्ट्राईक इन वरती फलंदाज हेमंत. गोलंदाजी मार्क होती गोलंदाज प्रेम सज्ज झालाय. राईट आर्म राऊंड विकेटने गोलंदाजीसाठी फलंदाज हेमंत साठी. पहिला चेंडू स्वेअर पाहायला भेटतो. पंच आम्हाला वाईटचा इशारा करतात म्हणजे एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये इथे धाव मिळेल ती जे वैशिष्ट्य साई संघाला बहाल केली जाते ती जोडली बी संघाकडून एक धाव जे वैशिष्ट्य साई संघाला. पुन्हा एकदा प्रेम गलीमध्ये फटका खेळला होता. गलीमध्ये तिथे क्षेत्र सज्ज आणि ज्या फलंदाजाने अहंकार माजवला होता आजच्या दिवसामध्ये मोठे मोठे फटके मारत होता त्याच फलंदाजाला इथे फसवलंय आणि बाद केलंय झेलच्या स्वरूपामध्ये. एक मोठा झटका अजून एक बसतो तो जय भोजन साई संघाला हेमंतच्या स्वरूपामध्ये सफलता मिळते ती पुढच्या चेंडूवरती प्रेम धुलेला. चांगली गोलंदाजी पाहतोय आपण अविनाश कडून. वाईट चेंडू आल्यानंतर पुढच्या चेंडूवरती सफलता अर्जित करत असताना नवीन फलंदाज स्ट्राईक इन वरती अविनाशला पाहतोय आपण. गोलंदाज प्रेम. पुन्हा एकदा वाईट यॉर्करचा प्रयत्न होता तेवढा चांगला फटका पाहायला भेटला पॉइंट मध्ये. तिथे क्षेत्ररक्षक येईल अडवेल या दरम्यान 2 धावेचा अवधी होता आणि 2 धाव पूर्ण करत असताना पाहतोय आपण दोन्ही फलंदाज. स्लोवर पद्धत चेंडू फेकला होता लाईन पासून भरकडत असताना पंच आम्हाला वाईटचा इशारा करतायत. कुठेतरी युक्ती वापरली होती परंतु लाईन पासून भरकडले आणि वाईट चेंडू पाहायला भेटतोय. गोलंदाज प्रेम कडून चांगले गोलंदाजी प्रेम करत होता परंतु एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये या ओव्हरमध्ये विचार केला ना तर 2 धावा दिल्या त्या प्रेमने. पुन्हा एकदा प्रेमसाठी झाला स्ट्राईक इन वरती अविनाश. सॉफ्ट आणि लेग साईडच्या दिशेने चेंडूला खेळून काढला मिड विकेटच्या दिशेने तिथे क्षेत्ररक्षक अभय येईल अडवेल. पुन्हा सिंगल धाव सिंगल सिंगल आणि सिंगल धाव पाहतोय. एकही मोठा फटका मारू देत नाही गोलंदाज प्रेमला पाहतोय. फलंदाज जय भोजन साई संघाच्या फलंदाजांना. पुन्हा एकदा मिड विकेटच्या दिशेने फटका केला तिथे पुन्हा एकदा अभय थोडासा फंगल झालाय परंतु एकच धाव मिळते ती या चेंडूवरती सुद्धा. चांगली गोलंदाजी प्रेम कडून टाळ्या होत असताना प्रेमसाठी पाहतोय आपण रोहित कडून. पुन्हा एकदा बीएड केलं मोठा फटका केल्याचा प्रयत्न होता अविनाशचा परंतु चेंडूचा बॅटचा संपर्क पाहायला भेटत नाही. निर्धाव चेंडू सांगता करत असताना गोलंदाज चांगली गोलंदाजी या षटकामध्ये करत असताना पाहतोय आपण. जशी गोलंदाजी अभयने केली ना तशीच गोलंदाजी प्रेम सुद्धा करत असताना आपण या षटकामध्ये पाहतोय. शेवटचा चेंडू असेल या ओव्हर मधला प्रेमचा. उलटा चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने क्षेत्ररक्षक धावतायत परंतु थोडासा दूर राहिला चेंडू आणि चेंडू जातोय सीमारेषा पार. 4 धावांसाठी चौकार होतोय तो फलंदाज अविनाशच्या वाढवून या आलेल्या 4 धावा. दुसरं षटक समाप्त झालंय. 2 षटकात समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा पाहतोय आपण 15 धावा.
चला जोईली बी संघ जास्त वेळ घेऊ नका, लवकरात लवकर आपला गोलंदाज सज्ज करा. तिसरं षटक हाताळण्यासाठी फक्त 3 षटकांचा सामना असेल याची पण नोंद घ्या. 2 षटकानंतर धावफलकावरती धावा पाहतोय आपण 15 धावा, 3 गडी बाद. जय भोजेश्वर साई संघाच्या. भास्कर जमदारे यांचं सुद्धा शुभ आगमन झालं आहे. संध्याकाळच्या सत्रामध्ये सरसे स्वागत असेल. नवीन गोलंदाजीसाठी विश्वनाथ. फिरकीचं आक्रमण पाहायला भेटेल आता मात्र या तिसऱ्या षटकामध्ये. विश्वनाथ करून राईट ओव्हर द विकेटने गोलंदाजीसाठी सज्ज झालाय विश्वनाथ. पहिला चेंडू विश्वनाथाचा. बॅटची एनर्जी होती, यष्टीरक्षक चुकी करतोय आणि एकही धाव घेत नाही. दोन्ही फलंदाजांना पाहतोय आपण, कॉन्फिडन्स वाटतोय हर्षदकडे. थांबलाय हर्षद पुढील चेंडू खेळण्यासाठी. निर्धाव चेंडू पाहायला भेटतोय. पुन्हा एकदा विश्वनाथ सज्ज झालाय गोलंदाजीसाठी. स्ट्राईक एनवरती हर्षद. लॉफ केलाय चेंडूला, हवेमध्ये चेंडू मिडविकेटच्या दिशेने. अभय धावतोय आणि थोडेसे प्रयत्न कमी पडले अभयचे. झेल येथे जमिनीला दान होत असताना या दरम्यान 2 धावा मिळतात त्या हर्षद आणि अविनाशाला. 2 धावेने धावफलक पुढे जात असताना धावफलकावरती धावा 17 धावा. अजून एक 4 चेंडू शिल्लक असतील ओव्हर मधले विश्वनाथ याचे. थोडा स्पीडअप करा मित्रांनो. रिवर्सचा पवित्र घेतला होता थर्ड मॅनच्या दिशेने. चेंडू जातोय सीमारेषा पार. 6 धावांसाठी षटकार वसूल करत असताना जीवनदान मिळालं होतं याच्या अगोदरच्या चेंडूवरती हर्षदला. त्याचा पुरेपूर फायदा घेत असताना 6 धाव वसूल करतोय षटकार. चांगली फलंदाजी पाहतोय आपण हर्षद कडून. यासाठी हर्षदने स्ट्राईक स्वतःकडे ठेवली होती आणि रिवर्सच्या स्वरूपामध्ये षटकार इथे वसूल करत असताना 6 धावांसाठी षटकार. अजून 3 चेंडू शिल्लक असतील या ओव्हर मधले. गोलंदाज विश्वनाथ याचे तर स्ट्राईक एनवरती हर्षद. चांगली फलंदाजी करतोय. हेमंत बाद झाल्यानंतर स्वतःच्या खांद्यावरती जबाबदारी घेऊन फलंदाजी करणारा फलंदाज. पुन्हा एकदा लाफ केलाय. शॉट ऑफ लाईन चेंडूवरती केले आक्रमण. चेंडूला फेकून दिलंय स्क्वेअर लेगच्या दिशेने. 6 धावांसाठी दुसरा षटकार पाहायला भेटतोय आपल्याला. फलंदाज हर्षदच्या बॅटमधून आलेला हा खणखणीचा षटकार प्रेक्षक सुद्धा पाहतोय आपण. जल्लोष करत असताना 2 चेंडूवरती 2 षटकार आल्यानंतर जल्लोषाने उत्साहित होत असताना प्रेक्षक पाहतोय जय भोजेश्वर साई संघाचे. हा एक झेल किती महाग पडू शकतो हेच दाखवून देत असताना हर्षदला पाहतोय. दुसऱ्या चेंडूवरती सफलता अर्जित करण्याची संधी निर्माण झाली होती, परंतु अभयकडे थोडीशी चुकी झाली आणि चुकीचं रूपांतर इथे पुढच्या 2 चेंडूवरती 2 मोठे फटके पाहायला भेटले आपल्याला. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न होता. बीड झाला फलंदाज. निर्धाव चेंडू सांगता करत असताना गोलंदाज आत्ता मात्र पाहतोय आपण विश्वनाथ याला. शेवटचा चेंडू विश्वनाथ याचा या ओव्हर मधला इनिंग मधला असेल.
नाराज आहे फलंदाज. जाग्यावरून खेळला असता तर मोठा फटका मारू शकला असता. स्टेपआउटवरून खेळण्याचा प्रयत्न केला आणि बीट झालाय हर्षद. पुन्हा एकदा बीट झालाय फलंदाज, परंतु रनआउटच्या स्वरूपामध्ये इथे फलंदाजाला बाद व्हावं लागतंय आणि तिसरं षटक समाप्त झालंय. 3 षटकात समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा पाहतोय आपण. 29 धावा झालेल्या आहेत. 18 चेंडूमध्ये 29 धावा जे बोजो साई संघाच्या पाहायला भेटतात. तर विजयासाठी गरज असेल ती जय हनुमान जोविली संघाला येणारे 18 चेंडू 30 धावांची गरज असेल आणि हे धावा आणि या धावा चेस होतील की डिफेंड होतील या ऐकूया आमचे साथी समालोचक राहुलजी चव्हाण सरांच्या गोड आवाजामध्ये. धन्यवाद. थँक्यू सो मच जितू गाभट यांचा आवाज तुम्ही ऐकत होता. 3 ओव्हरची मॅच आणि 30 धावाचं टार्गेट आता सेट झालंय. त्यामुळे सलामी जोडी तुम्हाला पार मिळते मैदानावरती. आज दिवसभरामध्ये ज्या जोडीने धुमाकूळ घातलाय ती जोडी तुम्हाला पार मिळेल. दाखल होतीये रोहित डोळेच्या साथीने प्रेम डोळे ही जोडी पार मिळेल. तर बॉलिंग ट्रॅक वरती आजच्या दिवसामध्ये ज्यांनी भल्या बॅटरला फिरकीच्या तालावरती नाचवले तोच गोलंदाज हर्षल तरे दाखल होते या मॅच मध्ये. 3 ओव्हरचे मॅच टार्गेट चांगला सेट झालाय. दाबाईतून चेस होतील की रोखल्या जातील या मॅच मध्ये तुम्ही पाहताय दोन्ही संघ 2-2 सामने जिंकत असताना पुढे सरकले. त्यामुळे आता हे मॅच चांगली पाहायला मिळेल. रंगतदार मॅच पाहायला मिळेल यात मात्र शंका नाहीये. दोन्ही संघाचा जर विचार केला तर ताकदवर संघ आहेत मैदानावरती खेळण्यासाठी दाखल झालेत या मॅच मध्ये. इथून आपण पाहतोय 3 ओव्हर मध्ये आता धावा चेस करायचे 30. 10.00च्या गतीनं धावफलक इथे सजवायचे. परंतु इथून घडणार काय येणारे 3 ओव्हर सांगून जातील. बॉलर तयार राईट मोर द विकेट बॉल ट्रॅक वरती हर्षल तरे. पहिला बॉल समोर रोहित. पहिलाच बॉल टप्पा पडला बोट विखुरली फिंगर रोल केले नाही. अखेर बॉल चाललाय श्रीरक्षकाच्या हातामध्ये हेमंतच्या हातामध्ये. परंतु पंच सांगतात व्हाईट बॉल
एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव बहाल केली. धावफलक पुढे सरकतोय. टीमची टोटल 1 आकड्यावरती तुम्हाला पाहायला मिळेल. सामना चांगला रंगेल यात मात्र शंका नाहीये, कारण दोन्ही संघ तुम्ही पाहताय बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न बांगडी संयुक्त विद्यमानानं या स्पर्धेमध्ये खेळताना दिसतील. पुढचा बॉल खेचला ऑन साईडला मिड विकेटला. वाऱ्याशी वार्तालाप करत असताना बॉल जाईल सीमारेषा पार. रोहित मॅन प्रमाणे येतोय षटकार. 7 धाबा धाव फलकावरती जोडले जातील. एका चेंडूमध्ये 7 धाबा खर्च करतोय गोरदात हर्षल तरे. थोडीशी मागणी गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळेल. या मॅच मध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न आता करतीये टीम चेअरमन जोवेली बी बनाम जय भोजेश्वर साई. या दोन टीमच्या दरम्यान एक मोठा सामना भद्रावरती रंगतोय. पहिलाच बॉलवरती षटकार आलाय. पुढचा बॉल पुढे सरसावले. फटका चांगला इनफिल्डच्या वरने घेतलाय. मिड ऑफला बीट करून बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. दीपेश भोपीला हलून देखील दिले नाहीये. बॉल सीमा पार. चौकार. आज चौकार. त्यामुळे धावफलक 1/11. 11 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. आक्रमण करतोय रोहित या मॅच मध्ये. बरोबर तयार. फुलटॉस बॉल टर्न केला ऑन साईडला. स्कोरलेला खेळाडू उपस्थित आणि फुलटॉस बॉल वरती मी म्हणेन आक्रमण करण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला. फुलटॉस वसूल करायचं होतं, नाही जमलं. संपर्क नव्हता बॅट आणि बॉलचा व्यवस्थित. त्यामुळे आपण पाहतो इथून धाव घेण्याचा प्रयत्न देखील थांबलाय. धाव फलक टीमची टोटल स्कोरबोर्ड वरती तुम्हाला पाहायला मिळेल आता पूर्णपणे थांबली आहे. 11 आकड्यावरती धाव फलक थांबलाय. अजून 19 धावाची गरज या मॅच मध्ये. पहिले षटक भरपूर महत्वाचं आहे दोन्ही संघासाठी. इनफिल्डच्या वरनं अजून एक देखणा स्ट्रोक. बॉल जाईल एक्स्ट्रा कव्हर. बाउंड्री लाईन चिरत सीमा रेषा पार. चौकार. पॉवर पिचच्या षटकामध्ये तोडफोड बॅटिंग आता तुम्हाला पाहायला मिळेल. धाव फलक 15 याकडे वरती जाऊन पोहोचलाय. रोहितला तुम्ही पाहताय का बॅटिंग करतोय. पुढचा बॉल फुलटॉस होता. ड्राईव्ह केला ऑन साईडला. अंडरचा फटका टीमध्ये खेळाडू पोहोचतात वेगानं. बॉलर तो फेक करतील. दरम्यान सिंगल मिळतीये. सिंगलच्या साथीने धाव फलक पुढे सरकतोय. 16 धावा धाव फलकावरती जोडल्या जातील. 14 धावाची गरज या मॅच मध्ये. बॉलिंग ट्रॅक वरती हर्षल चांगली गोलंदाजी करतोय. कमबॅक करण्याचा प्रयत्न तो करतोय. 2 मोठे फटके आले जरूर, परंतु पुन्हा एकदा थांबवण्याचा प्रयत्न करतोय. 3 मोठे फटके, 1 षटकार आणि 2 चौकार आपण पाहिले. त्यामुळे धाव फलक जाऊन पोहोचलाय. 16 धावा. फुलटॉस बॉल खेळला ऑन साईडला. फटका आता फसला. क्षेत्रक्षक उपस्थित. अप्रतिम झेल तिथे टिपला आणि अखेर प्रेम धुळेला मैदान सोडावं लागेल. झटका नंबर 1 टीम जोवेलीला. फलंदाज बाद. नवीन बॅटर मैदानावरती दाखल होतोय. 14 धावाची आता गरज या मॅच मध्ये. नवीन बॅटर तुम्ही पाहिले असाल. 6 बॉल 22 ची गरज असताना कानसाई संघाच्या विरोधात 3 बॉल मध्ये 16 धावा वसूल करणारा खेळाडू दाखल झालाय. हो, अभय चौधरी मैदानावरती आलाय. या मॅच मध्ये अजूनही आपण पाहतोय 12 बॉलचा खेळ आता शिल्लक आहे. 12 बॉल मध्ये 14 धावाची गरज आहे. 10 क्रिक लाईव्ह या बारीच्या माध्यमातून या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण तुम्हाला पाहायला मिळेल. खूप चांगला लाईव्ह टेलिकास्ट तुम्हाला पाहायला मिळतोय. बरं तयार. ओव्हर नंबर 2. बॉलिंग ट्रॅक वरती संदेश भोपी दाखल होतात. 12 बॉल मध्ये 14 धावा रोखायच्या आहेत. याचा अनुषंगाने आता बॉलिंग व्हायला हवी. बरं तयार. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. दोन खेळाडू पोहोचतील. 2 धावा एक पडायचा प्रयत्न होतोय आणि या 2 धावा ते मिळतात.
त्यामुळे 2 धाबाच्या साथीने धावफलक पुढे सरकेल. टीमची टोटल आता 2 धाबाच्या साथीने पुढे सरकत असताना 18 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. 11 बॉलचा खेळ शिल्लक आणि 12 धाबाची गर्दी या मॅच मध्ये. अटेम्प्ट करायचा प्रयत्न होता. यश त्यांच्या मागे, यशची रक्षक बीट होतोय. शॉर्ट थर्डमॅनचा खेळाडू बीट, फाईन लेग बीट आणि त्यानंतर बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. चौकाराच्या साथीने धावफलक देखील आता पुढे सरकतोय. दहा बॉल आणि 8 धाबाची गरज. या वेळेला देखील टर्न केला ऑन साइडला. खेळाडू पोहोचतात. सिंगल प्रती आणि सिंगल प्रती थांबावं लागतंय. त्यांचा जो चौकार आला होता तो लेग बाईज होता. बाईज. नऊ बॉल आणि 7 धाबाची गर्दी या मॅच मध्ये. बिगिट करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. क्षेत्ररक्षक पोहोचतोय. हर्षल झेल टिपला, त्यामुळे इथून मैदान सोडावं लागेल. पूर्णच बाद. मोठा फटका घेण्याचा प्रयत्न होता. खेळाडू टिपण पोहोचले. एक सिंगल, एक पडी. दुसऱ्या धावाचा प्रयत्न होतो. 2 धाबा प्रचंड वेगाने एकमेकला जातील. आता 2 धाबाच्या साथीने धावफलक देखील जाऊन पोहोचला स्कोरबोर्ड वरती. 25. 5 धाबाची गर्दी या मॅच मध्ये. सात बॉलचा खेळ शिल्लक. 5 धाबाची गर्दी या मॅच मध्ये. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, फर्स्ट बाद. सामना रंगेल यातील मात्र शंका नाहीये, कारण तुम्ही पाहताय 6 बॉल 5 धाबाची गरज. सहा बॉलचा खेळ आता शिल्लक. 5 धाबाची गर्दी या मॅच मध्ये. दीपेश भोपी दाखल होतो मैदानावरती या मॅच मध्ये. 6 मध्ये 5 त्याला रोखायचे. त्याच अनुषंगाने बॉलिंग व्हायला हवी. तर दुसऱ्या बाजूला ज्याने आज मात्र धाबा जमवल्यात या मॅच मध्ये तोच खेळाडू मैदानावरती तुम्हाला पाहायला मिळेल. दाखल होतो रोहित. सहा बॉल 5. पहिलाच बॉल इनफिल्डच्या वरनं खेळण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉल. प्रेशर
प्रेशर प्रेशर तुम्हाला पाहायला मिळेल. सामना रंगेल. मी आधीच पडलो होतो. दोन ताकदवर टीमच्या दरम्यान एक मोठी मॅच मैदानावरती पाहायला मिळते. एका बाजूला जोबेली तर दुसऱ्या बाजूला साई. एका बाजूला जय बोचेश्वर साई तर दुसऱ्या बाजूला जयरमान जोबेली बी. या दोन टीमच्या दरम्यान एक मोठी मॅच मैदानावरती रंगतीये. पहिला बॉल डॉट आलाय त्यामुळे आता 5 बॉल 5 धाबाची गर्दी या मॅच मध्ये. दीपेश भोपी चांगली बॉलिंग करतोय. स्टेडियम करण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. गोल फसलाय आणि आता फलंदाज रुसलाय कारण रोहित धुळेला मैदान सोडावं लागतंय. मोक्याच्या निर्णयाने 440चा झटका आता लागतो टीम जोबेली संघाला. फलंदाज बाद. चार बॉल जगह शिल्लक या मॅच मध्ये 5 धाबाची गरज आहे. एखादा मोठा फटका येईल का? सामना फिनिश होईल का? की ते पुन्हा एकदा कमबॅक करेल टीम साई? जर एका 2 विकेट अजून पडतात किंवा एका 2 डॉट बॉल जर येतोय तर पुन्हा एकदा कमबॅक टीम जय बोचेश्वर साई संघाचा. दोन्ही संघ आज मेहनत केली आहे. मैदानावरती बदल जातं ना. आयुष्यात क्षेत्र कोणतेही असू दे कष्टाला पर्याय नाही आहे आणि कष्ट जर प्रामाणिक असलेला तर यशालाही पर्याय उरत नाहीये. त्यामुळे या मॅच मध्ये आपण पाहतोय 4 बॉल 5 धाबाची गरज. बिगिट करण्याचा प्रयत्न. बॅटम बॅटच्या मधला बॉल चाललाय यष्टी रक्षकाच्या हातामध्ये त्यामुळे डॉट बॉल. मी आधीच म्हटलं होतं सामना रंगेल यात मात्र शंका नाहीये. दोन्ही संघाचा खेळ आवडला असेल ना तर एकदा जोरात टाळा व्हायला हरकत नाहीये. तुम्ही पाहताय 2 ताकदवर टीमच्या दरम्यान एक मोठी मॅच रंगतीये. 6 बॉल 5 धाब्याची गरज असणारा सामना इथून जिंकणार कोण? साई की जोबेली? जोबेली की साई? बॉल तयार. दीपेश भोपी ड्राईव्ह केलाय. फटका चांगला आहे. एक सिंगल तर एक पडली. सिंगल वरती थांबावं लागतं. 2 धाबा एक पडण्याचा प्रयत्न होतोय आणि अखेर 2 धाबा येथे प्रचंड वेगाने एक पडल्या जातील. त्यामुळे तुम्ही पाहता आता येणारे चेंडू शिल्लक असतील 2 आणि 2 बॉल मध्ये 3 धाबाची गरज. या मॅच मध्ये 2 बॉल 3 धाबा. 6 बॉल मध्ये 5 धाबाची गरज होती. दोन्ही संघ शर्यतीचे प्रयत्न करतात. या मॅच मध्ये म्हटलं जातं ना 2 अक्षराचं लक 2.5 अक्षराचं भाग्य 3 अक्षराचं नशीब आणि 3.5 अक्षराची किस्मत. या साऱ्या गोष्टी जर तुम्ही मैदानाच्या बाहेर सोडताय आणि जर 4 अक्षराची मेहनत तुम्ही मैदानावरती केली ना तर तुम्हाला यशापासून कोणीच रोखू शकत नाहीये. आणि ते चित्र तुम्ही पाहताय आता मैदानावरती तुम्हाला पाहायला मिळेल. 2 ताकतवर टीम के पीछे बड़ा मुकाबला चलता हुआ दोस्तों. इस अंबेशु की सरजमी के ऊपर 2 गेंदे 3 रनों की जरूरत है इस मुकाबले में. बरो तैयार. समोर संजय. या वेळेला देखील इथे घडलंय काय? मोक्याच्या निर्णयाने मागे मारण्याचा प्रयत्न. सुपला शॉट खेळण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला आणि सुपला आता हुकला. त्यामुळे आपण पाहतो सामना येऊन ठेपलाय शेवटचा. एका बॉलचा खेळ शिल्लक या मॅच मध्ये. 3 धाब्याची गरज. मी आधीच म्हटलं होतं टार्गेट थोडस छोटं आहे परंतु साई नाव मोठं आहे. त्यामुळे आता शेवटचा 1 बॉल 3 धाब्याची गरज आहे. मॅच मध्ये जोरात आला दोन्ही संघांसाठी. दोन्ही संघांना आज मात्र कंबर कसली आहे. दोन्ही संघाने मेहनत केली आहे. 1 बॉल 3 धाब्याची गरज. एका बॉल मध्ये 2 धाब्याची गरज असताना सुटलेला चेंडू कांसाई टीम कडून त्यानंतर जोबेरी बिन झाली होती. परंतु या मॅच मध्ये 1 बॉल 3. साई संघाने प्रचंड मेहनत केली आहे. प्रचंड मेहनत केली आहे कारण 6 बॉल
5 धाबाची गरज असताना सामने येऊन ठेपला 1-3. रिवर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न आणि इथे सामना जिंकला टीम जय भोजेश्वर साई संघाने. अभिनंदन टीम जय भोजेश्वर साई. तर हार्ड लक जोबेली बी. चला सेकंड करा टीम जोबेली बी, त्यानंतर मैदान सोडा. लक्षात घ्या. जोबेली बी टीम आधी सेकंड करा, त्यानंतर मैदान सोडा. या मॅचचा मार्ग नो डाऊट ज्याने 6 बॉल मध्ये 5 धावा रोखल्या तोच खेळाडू दीपेश